बुद्ध विचारांच्या गीताने दुमदुमली पवनी नगरी. त्रिगुणी पौर्णिमेनिमित्त विशाल धम्म रॅलीचे आयोजन. तथागत भगवान गौतम बुद्धाने शांती, अहिंसा व बलिदान यावर आधारित मानवतावादी बौद्ध धम्म संपूर्ण जगाला दिला. यांचे स्मरण जनतेला व्हावे म्हणून त्रिगुणी बुद्ध पौर्णिमेनिमित्त विशाल धम्म रॅलीचे आयोजन शहरात करण्यात आले होते. दरम्यान बुद्ध विचारांच्या गीतांनी पवनी नगरी दुमदुमली होती. बुद्ध जयंती उत्सव समिती पवनी द्वारा बुद्ध जयंती उत्सव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सदर धम्म रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, पवनी येथून निघून पोलीस स्टेशन मार्गे शिवाजी चौक, डॉक्टर लेप्से चौक, घोडेघाट चौक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक मार्गे आझाद चौक मार्गे गांधी चौकातून निघून नवीन प्रवेशद्वारातून नागपूर मार्गाने थेट चंद्रमणी बुद्ध विहाराच्या प्रांगणात नेण्यात आली. दरम्यान नागपूर मार्गावरील कुराडा तलावाच्या पाडीवरील डॉक्टर बाबासाहेबांच्या नियोजित स्मृतिस्तंभाच्या जागेवर डॉक्टर शैलेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बुद्ध जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. धम्म रॅलीचे समारोप चंद्रमणी बुद्ध विहाराच्या प्रांगणात करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात जनतेची उपस्थिती होती. धम्म रॅलीच्या यशस्वीतेसाठी समितीचे कार्यकर्ते मनोहर मेश्राम, मनोज शेंडे, अरविंद अंबादे, अरविंद धारगावे, विनोद टेंभुर्णे, नरेंद्र रामटेके, माला समुद्रेकर, प्रमिला टेंभुर्णे, शालिनी मयूर, मंगला धारगावे, वंदना खापर्डे, प्रतिमा सूर्यवंशी यांच्यासह पवनीतील सर्व बुद्ध विहारांच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. रॅली दरम्यान पवनी पोलिसांनी सुरक्षेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. बुद्ध गीतांवरील मुलींचे नृत्य रॅलीचे आकर्षण. धम्म रॅलीमध्ये तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे भिक्खूसह आकर्षण रथ सहभागी करण्यात आले होते. यावेळी डीजेवर बुद्ध संदेशाचे गीत वाजवून दुर्गा कांबळे यांच्या नेतृत्वात मुलींचे नृत्य चौकाचौकात सादर करण्यात आले. हे नृत्य पवनीकर जनतेसाठी धम्म रॅलीचे आकर्षण ठरले. नृत्यात समाविष्ट बालकांचे जनतेकडून कौतुक करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, बर्फातील ज्वाला न्यूज, पवनी, भंडारा.